माणूस भक्ती पण ट्रेंडिंगनुसार करायला लागलाय. म्हणजे जसा ट्रेंडिंगला देव येईल तशी माणूस त्याची भक्ती करतोय. आता काही जणांना ही जरा खटकल, पण लॉकडाऊन नंतर केदारनाथचं प्रस्थ वाढलं. सगळे केदारनाथ 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 करायला लागले, तिथं जाऊन गर्दी केली. त्यानंतर उज्जैनच्या महाकाळाचं प्रस्थ वाढलं, महाकाळ महाकाळ करून तिथं गर्दी केली. त्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये आलं की या 5-6 वर्षात बाळूमामांचं प्रस्थ वाढलं. आता बाळूमामांच्या ठिकाणी रोज जत्रा भरते, नुसती गर्दी. म्हणजे माणूस जसा देवाचे ट्रेंडिंगला येईल, एखादी मालिका येईल, उदाहरणार्थ स्वामी समर्थांची मालिका आली, या 7-8 वर्षात स्वामी समर्थांचं प्रस्थ वाढलं. जिथं जाईल तिथं प्रत्येकजण आपला स्टोरी स्टेटसला स्वामी समर्थ ठेवतोय. भक्ती काढे मात्र नाही, पण उगाच स्टोरी स्टेटसला त्या ठिकाणचं देवाचं म्हणजे त्या ठिकाणच्या देवाची स्टोरी स्टेटस लावायच्या, एवढंच जमतंय. म्हणजे भाव नाही मनात. फक्त जसा ट्रेंडिंग येईल, जसा ट्रेंड येईल तसा देव बदलायचा. आता तर काय खाटूश्याम नावाचा देव आहे उत्तर भारतातला, आता त्याचा नवीन ट्रेंड आलाय. आता माणसं त्याचे स्टोरी स्टेटस ठेवायला लागलेत आणि खाटूश्याम खाटूश्याम करायला लागलेत. आणि आता तिथं गर्दी होऊन तिथं पण वादावादी व्हायला लागलेत. म्हणजे मनी नाही भावन देवा मला पाव अशी गत झाली माणसांची. म्हणजे आपला तो एक देव करून घ्यावा असे संत सज्जन म्हणतात, पण आपण भरमसाठ आपले देव करून ठेवलेत. आणि असं केलं नाही एक पण देव आपल्या मदतीला धावणार नाही. ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही अशा भक्तीचा. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एका गावात एक माणूस असतो, लय सज्जन असतो आणि देवाची भक्ती करतो. म्हणजे सज्जनच माणूस असतो, खूप देवाची भक्ती करत असतो. सगळ्या गावातल्या देवांना जाऊन नमस्कार करणार, असंच माणूस चांगला असतो. आता होतं काय, त्याच्या गावात एक दिवशी पूर येतो, सगळं गाव वाहून जातं, त्यात तो पण वाहून जात असतो. म्हणून तो गणपती देवाला हाक मारतो, बाबा देवा मला वाचव. एक गटांगळी खातो, पाण्यातून वर येतो, महादेवाला हाक मारतो. परत एक गटांगळी खातो, वर येतो, विष्णूला हाक मारतो. परत हनुमानाला हाक मारतो. 5-6 देवांचं नाव घेतो आणि शेवटी तो बुडून मरतो. आणि जसा तो स्वर्गामध्ये जातो तसं तो देवाला जाब विचारतो, मी तुझी एवढी भक्ती केली, तू मला वाचवलं काय? नाही. देव म्हणतो, तो एवढ्या देवांना हाका मारल्या की तुला नक्की वाचवायला यायचं कुणी? ह्यातच आम्ही कन्फ्युजनच झालं आमचं. आणि त्यामुळं तू बी वाचला नाही, आम्ही तुझ्या मदतीला येऊ शकलो नाही. आणि असं आपलं होऊ नये यासाठी एकच निस्सीम आपलं भक्तिभाव एकाच देवावरती ठेवा, एकाच देवावरती निस्सीम भक्ती करा, ज्याच्यामुळं आपल्या प्रत्येक संकटात तो देव आपल्या पाठीमागं नीट खंबीरपणे उभा राहील. चांगलं भलं.